अशोक खरातच्या शिवनिका संस्थेचं बँक अकाउंट सील करण्यात आलंय। आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू आहे। विशेष तपास पथकानं मालमत्तेची माहिती मागवली आहे। कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी केली जाते। नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू आहे, तर कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी झिरवाळांच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे। झिरवाळांची जागा खाली करून घेण्यासाठी काहींचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा वडेट्टीवारांनी केलाय। एका मंत्र्याची विकेट गेली की दुसरा टपूनच असतो, असंही वडेट्टीवार म्हणाले। आता असं आहे की जे नको आहे ते टार्गेट होत आहे। प्रत्येकाला जागा रिकामी करून घ्यायची, स्पर्धा खूप आहे त्यामध्ये। एक मंत्र्याची विकेट गेली की दुसरा टपूनच बसला आहे, त्यामुळे दुसऱ्याची विकेट काढण्यासाठी तिसरा लाईनीतच आहे। तर अशा यामध्ये हे सर्व प्रकरण घडत आहे। आता एक मोठं नाव येते की याच्या मागे ट्रॅप करण्यामागे ही जागा खाली करून घेण्यासाठी झिरवाळांची जो माजी मंत्री आहे तोच हे सगळं करतो आहे। म्हणजे त्याची जागा खाली झाली तर माझी एंट्री होईल, तो मेला की मी जिवंत राहील, असं सगळं प्रकार या सरकारमध्ये राजरोसपणे सुरू आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी टीका केली आहे। सरकारच बरखास्त करण्याची वेळ आता आली आहे। नरहरी झिरवाळ खरात प्रकरणावरून ही टीका करण्यात आलेली आहे। महाराष्ट्राचा पूर्ण वाटोळ जे आहे देवेंद्र फडणवीस सरकारने केलून ठेवलेलं आहे। संतोष देशमुखांच्या निर्गुण हत्येपासून सुरू झालेला सिलसिला हा आता थांबत नाहीये। घृण, निर्गुण, किळसवाने आणि विचित्र विकृत असे प्रकरण एकामागे या सरकारच्या पुढे आलेले आहेत। जी आहे त्या झिरवळांच्याच माध्यमातून नव्हे तर हे सगळ्या मंत्रिमंडळाचे जे हिरवळीतले जे चाळे चाललेले आहेत, हे लोकशाही डुबवणारे आहे, संविधानाला डुबवणारे आहे, महाराष्ट्राला डुबवणारे आहे। आता महाराष्ट्र धर्म वाचवायचा जर असेल तर या सरकारला बरखास्त केल्याशिवाय गत्यंतर नाही। तर नरहरी झिरवाळांच्या व्हिडिओ प्रकरणी मंत्री संजय शिरसाटांची प्रतिक्रिया समोर आली आहे। हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे। झिरवाळांचे व्हिडिओ 2 ते 3 अँगलने काढलेत, अशा प्रकारे ट्रॅप करणं योग्य नाही, असं शिरसाट म्हणाले। लक्षात घ्या, हे काढल्या गेलेले 2-3 अँगलने त्याचे व्हिडिओ काढले गेलेले आणि झिरवाळ तिथे झोपताना दिसतात। आता त्या प्रकरणात नेमकं काय आहे मलाही माहीत नाहीये, पण त्याची चौकशी जरूर केली जाते। पण अशा प्रकारे एखाद्याला ट्रॅप करणं हा सुद्धा गुन्हा ठरतो। म्हणून तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा एकदा जर केअरफुली पाहिला तो मला वाटतं बरोबर झिरवाळांना त्याच्यामध्ये थोडं ट्रॅप केल्याचं दिसून येते। पण तरी मुख्यमंत्री महोदय त्याची चौकशी करतील आणि योग्य ती कारवाई करतील। ब्लॅकमेलचाच प्रकार आहे हा, दुसरं काय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।